पुढची बातमी ही शिक्षण क्षेत्रातली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। देशामध्ये नीटचा पेपर फुटल्यामुळे आता प्रशासनाकडून जोरदार खबरदारी घेतली जाते। 21 तारखेला होणाऱ्या नीट परीक्षेचे पेपर हे मुंबईवरनं हेलिकॉप्टरनं अमरावती शहरामध्ये आणण्यात आलेत। पोलीस बंदोबस्तामध्ये हे पेपर अमरावती जिल्हा कोषागार भवनात आणले गेले। दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी खबरदारी सुद्धा घेतली जाते। दरम्यान या संदर्भातला अमरावतीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। संपूर्ण देशामध्ये नीट पेपर फुटीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजल्यानंतर आता जो आहे तो नेक्स्ट पेपर जो आहे तो 21 तारखेला होऊ घातेल। त्यासाठी संपूर्ण खबरदारीने जे आहे ते नीट जे पेपर आहे ते आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलं। सध्या मी अमरावतीमध्ये आहे, या ठिकाणी सुद्धा सकाळी जे आहे ते हेलिकॉप्टरने जे आहे ते अमरावती विमानतळावर हे संपूर्ण पेपर आलेले आहे आणि आता ते पेपर जे आहे ते संपूर्ण पोलिसांच्या ताफ्यामध्ये अमरावती जिल्हा कोषागार या भवनामध्ये आता आणलेले आहे। की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे, तर CISFचे जवान असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। अतिशय गुप्त या ठिकाणी पेपर पोहोचताना या ठिकाणी दाखल आलेले आहे। एकंदरीत बघितलं तर साधारणतः 20 ते 25 पोलिसांच्या ताफ्यामध्ये हे संपूर्ण जे नीटचे पेपर आहे ते आता अमरावती शहरामध्ये दाखल झाले आहे। एकंदरीत बघितलं तर पेपर फुटीमुळे संपूर्ण देशामध्ये एकच वेगळं वातावरण निर्माण झालं होतं। अतिशय तीव्र भावना ज्या होत्या त्या युवकांच्या होत्या, राजकारणी लोकांना होत्या आणि त्यानंतर अतिशय गुप्त पद्धतीने जे आहे ते आज अमरावती शहरामध्ये हे नीटचे पेपर दाखल झालेले आहे। हेलिकॉप्टरने हे संपूर्ण पेपर या ठिकाणी दाखल झाले आणि बघितलं तर आता या जिल्हा कोषागार भवनामध्ये संपूर्ण पेपर ठेवण्यात येणार आहे। 21 तारखेला कशा प्रकारे परीक्षा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अमर घटारे, साम TV, अमरावती।